तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण 36 साइज कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग आणि स्टिचिंग पण करणार आहोत। हे बघा, हे ब्लाउज पीस हे अस्तर आहे, हे ब्लाउज पीस आहे। पहिला आपण पेपर कटिंग करायचे आहे। इथून पाव इंच पहिला मार्किंग करून घ्यायचं। पूर्ण उंची आहे 14, फ्रंट भाग आहे 2 इंच वाढवून घ्यायचे आहे 16, शोल्डर घ्यायचे 5.5, मुंडा 6 घ्यायचा आहे। इकडून पण 5.5 वरच मार्किंग करायची। छातीचा चौथा 9, 2 इंच शिलाईला। कमर घेर आहे 32, चौथा घ्यायचा 8, 2 इंच शिलाईला। हे बघा, इथून 1 इंचावर मार्किंग करायची आणि सेप द्यायचा। गळा रुंदी मी 2.25 घेतली आहे, तुम्ही 2.5 पण घेऊ शकता। पुढचा गळा 6, इथून 2.5। असा आकार द्यायचा। आता आपल्याला इकडून 2.5 इंचावर मार्किंग करायची आहे। बघा, इकडून 2.5 आणि इकडून पण 2.5 आणि स्ट्रेट लाईन मारून घ्यायची। स्ट्रेट लाईन मारून घेतली। आता इथे अर्धा इंच वरती घ्यायचं आहे। बघा, असं सेप द्यायचं। कटोरी ना, हे बघा, कटोरी मी 5 चीच देते। हेवी बस्ट असेल तर 5.5 ची द्यायची। नॉर्मल आहे त्यामुळे मी 5 चीच कटोरीचा सेप देणार आहे। कटोरी 5 चीच ठेवणार आहे। हे बघा, आपण 5 वर मार्किंग करून घेतलंय। इकडून अर्धा इंचावर हे बघा, आधी आपण ही सरळ लाईन मारून घ्यायची अशी। तुम्हाला जर कटोरीचा सेप देता येत नसेल तर तुम्ही अशी डायरेक्ट लाईन मारून घेतली तरी चालेल। हे बघा, त्याच्यात आपण हा असा आकार द्यायचा। हे बघा, सेप बरोबर येतो एकदम। आधी हे कटिंग करून घ्यायचं। आणि इथे कधी पण ना अर्धा इंच खाली, अर्धा किंवा पाव इंचाचं खाली घेऊन, त्यामुळे पफ इथे फुगा येत नाही। हे बघा, असं थोडंसं खाली घ्यायचं, अर्धा किंवा पाव इंच। एक्स्ट्रा जे असतं ते कटिंग होऊन जातं मग आपलं। बघा, हे आधी बाजूला ठेवूया आपण। आणि आता कटोरीचा आपण सेप वाढून घ्यायचंय। कटोरी आधी आहे तशीच काढून घ्यायची पहिली। हे बघा, आहे तशी काढून घेतली आहे। आता आपण इकडून 1.5 इंच, इकडे पण 1.5 इंचच वाढवायचं। माझं इथे कमी पडतंय। हे बघा, इथे पण 1.5 इंच। हे बघा, आपलं हे असं झालं। आता याचा मध्य काढायचा। इथे 1.5 इंच। आपली ही हे तयार झाली आहे कटोरी। आता आपल्याला, तुम्हाला जर हे मापून बघायचे आधी कमी जास्त काय होते की नाही, जरी ते वाढत असेल तर हे बघा कसं कटिंग करायचं। हे बघा, इथे वाढते थोडीशी, म्हणून पाव इंच असं इथे कटिंग करून घ्यायचं, म्हणजे बरोबर येणार। हे बघा, शिवल्यानंतर बरोबर येईल। आता आपण अस्तरवर कटिंग करूया आधी। आता आपल्याला इकडे अर्धा इंच खाली वाढून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या शिलाईमध्ये जाणार। आधी आपण योगपट्टी कटिंग करून घेऊया।
आपण मार्किंग करून घेतली आहे आणि आपण याला इकडे सुद्धा 1/2 इंच वाढून घ्यायचं आहे। आता आपण कटोरीचं हे करायचं आहे। कटोरी कधी पण क्रॉस ठेवायची। हे बघा मी थोडीशी क्रॉस ठेवते। थोडीशी वाढली तरी ती आपण नंतर कटिंग करून घ्यायची शिवताना। आणि तुम्हाला जर ही आयहुक पट्टी जर कमी हवी असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की मी पुढे दाखवणार आहे हे कमी कशी करायची ती। थोडंसं अजून कटिंग करून घेऊया। बघा थोडं आपण क्रॉस मध्ये करूया, दोन्ही एकत्र ठेवूनच कटिंग करून घ्यायचं। आता आपण ही पट्टी मी आपली आय हुकची पट्टी कमी येते मग बरोबर। हे बघा हे आता असं जॉईंट करून घ्यायचं पहिलं। अशी शिलाई मारून घ्यायची किंवा तुम्ही कमरपट्टी लावली तरी चालेल।
हाफ शिलाई द्यायची पहिली। हे बघा आपल्याला हे कमी जास्त जे वाटतंय ते आपण हे कटिंग करून टाकायचं, स्ट्रेट द्यायची। आता आपण दुसरे पण आधी जॉईन करून घेऊया। आपण हे पण चेक करायचंय पहिलं। आता आपण आय हुक पट्टी लावून घेऊया। कटोरी किती व्यवस्थित आली आहे बघा। आपले योक पण बघा व्यवस्थित आले दोन्ही पण। आता इथे थोडंसं हे कटिंग करून घ्यायचं। हे बघा मी पाइपिंग करणार आहे मागच्या आणि पुढच्या भागाला, म्हणून मी इथे दाखवत नाही तुम्हाला पाइपिंग। हे बघा आपला कटोरीचा सेट पण किती व्यवस्थित आलाय। तुम्ही फिनिशिंग पण बघू शकता। शिवताना प्रत्येक वेळी आपण चेक करत राहायचं की आपली कटोरी किती आहे, साईज दोन्ही पण बरोबर यायला पाहिजे व्यवस्थित। योक पट्टी पण आपली व्यवस्थित यायला पाहिजे। गळा पण बघा। जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका।